ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, हार्ट म्हणजेच हृदय हे नेहमीच प्रेमाचं प्रतीक मानलं जाते. कारण एकमेकाविषयी भावना किंवा प्रेम हे प्रथम हृदयातून व्यक्त केलं जाते. आणि जेव्हा प्रेमामध्ये फेलियर येत असतो किंवा प्रेमामध्ये जेव्हा एकमेकांना भेटण्याची ओढ लागलेली असते, तर सर्वप्रथम त्याची भावना, त्याचा अनुभव त्या हृदयामध्ये येत असतो. हृदयामधील त्याची ठोके वाढत असतात आणि म्हणूनच त्या हृदयाला प्रेमाचं चिन्ह किंवा प्रेमाचं साधन म्हणून सांगितलं जातं. कारण जेच हृदय न थांबता अहोरात्र दिवस नेहमी पंपिंग करत असते, आपलं रक्त शुद्ध करत असते, आपला जिवंत ठेवत असते, तेच हृदय एकमेकावर प्रेम सुद्धा आणि भावना सुद्धा जिवंत ठेवत असते. आज देऊळ माता प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिपवित्र हृदयाचा सण साजरा करत आहे. हे अतिपवित्र हृदय का? केवळ आणि केवळ एकाच गोष्टीमुळे, कारण प्रभू येशू ख्रिस्ताचं हृदय हे प्रेमाने आणि दयेने भरलेलं होतं. त्याच्या हृदयामध्ये जे प्रेम होतं, जी प्रीती होती आणि जो जिव्हाळा होता आणि जी दया होती, त्या कारणाने आज प्रभू येशू ख्रिस्ताला अतिपवित्र हृदय असलेला परमेश्वर म्हटलं जाते. कारण परमेश्वराचं हृदय केवळ आणि केवळ पवित्र लोकांसाठीच नाही, नीतिमान लोकांसाठीच नाही, तर पापी लोकांसाठी देखील धडकत होतं किंवा ठोकत होतं किंवा थांबलेलं होतं किंवा हृदयाचा दरवाजा त्यांच्यासाठी उघडा झालेला होता. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताला अतिपवित्र हृदय असलेला परमेश्वर असं संबोधलं जातं. आज देऊळ माता प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिपवित्र हृदयाचा सण साजरा करीत असताना आपण त्याच्यावरती मनन चिंतन करूया. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त क्रूसावरती टांगला होता, तेव्हा मरण पावल्यानंतर सुद्धा जेव्हा सैनिकांनी त्याच्या कुशीमध्ये भाला भोसकला, तेव्हा त्यातून प्रथम रक्त आणि पाणी बाहेर आलं. रक्त म्हणजे प्रेमाचं प्रतीक, पाणी म्हणजे दयेचं प्रतीक. म्हणजेच येशू ख्रिस्ताच्या क्रूसावरच्या बलिदानानंतर सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताच्या हृदयामध्ये आपल्या मारेकरांसाठी आणि पापी लोकांसाठी देखील तेवढीच प्रीती होती, जेवढी प्रीती तो जिवंत असताना होती. आणि हे हृदय त्या क्रूसापर्यंत शेवटपर्यंत जिवंत होतं. ते हृदय धडकत होतं किंवा ठोकत होतं किंवा ते हृदय पंपिंग करत होतं. आणि त्यामुळे आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिपवित्र हृदयाचा सण साजरी करत असताना आपला ते क्रूसावरचं चिन्ह आठवते, क्रूसावरचं ते दृश्य आठवते. आज प्रभू येशू ख्रिस्ताला एक कार्डिओलॉजिस्ट देखील म्हटलं जाते. कार्डिओलॉजिस्ट जो इतरांच्या हृदयातील जे ब्लॉकेज असतात ते ब्लॉकेज काढत असतो, तसा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या हृदयाद्वारे इतरांच्या हृदयामध्ये जे ब्लॉकेज झालेले आहेत, पापामुळे ब्लॉकेज झालेले आहेत, वाईट कारणामुळे ब्लॉकेज झालेले आहेत, ते काढण्याचं काम प्रभू येशू ख्रिस्त करत असतो. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला उत्तम कार्डिओलॉजिस्ट, उत्तम फिजिशियन असं म्हटलं जाते. आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिपवित्र त्या हृदयाचा सण साजरा करीत असताना आज देऊळ माता आपला सांगत आहे, जे हृदय त्या मेंढपाळाकडे असते, जो मेंढपाळ आपल्या मेंढरासाठी इवन आपल्या प्राणाची आहुती देण्यासाठी देखील तयार असतो, असं हृदय प्रभू येशू ख्रिस्ताकडे आहे. आणि आपण त्याचे शिष्य असल्या कारणानं आपण देखील तेच हृदय प्रभू येशू ख्रिस्ताकडून मागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या हृदयाप्रमाणे आपल्या हृदयामध्ये बदल होत जाणार, आपल्या हृदयामध्ये ते चेंजेस होणार, तेव्हा नक्कीच आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य म्हणून संबोधले जाणार आहोत. आज या अतिपवित्र हृदयाचा सण साजरा करीत असताना परमेश्वराकडून त्या प्रेमाचा अनुभव घेऊया, दयेचा अनुभव घेऊया व ते प्रेम, ती प्रीती व दया इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. जे हृदय क्रूसावरती कधीच मरण पावलं नाही, तर या क्षणात देखील ते आपल्यासाठी ठोकत आहे, आपल्यासाठी पंपिंग करत आहे.
ते हृदय, त्याचा अनुभव आपण घेऊया. आणि जेव्हा जेव्हा त्या अतिपवित्र हृदयाकडे आपण प्रार्थना करणार, आपण जाणार, नक्कीच परमेश्वर आपल्या प्रार्थनेचं उत्तर देणार आहे, आपल्याला आशीर्वाद देणार आहे. तर त्या अतिपवित्र हृदयाकडे आपण प्रार्थना करूया आणि परमेश्वराचा आशीर्वाद आपल्या सर्वांवरती यावा, हीच प्रार्थना.